आजच्या सायंकाळी बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांसाठी एस चर्च नंदुरबार तर्फे नेमून दिलेला अभ्यासक्रम आज आपण सिद्धांत क्रमांक 2 यावर चिंतन मनन करणार आहोत, थोडं अध्ययन करणार आहोत, पाठांतर करणार आहोत. देवाने ही संधी दिली त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. आणि जे आपण सर्व या अभ्यासक्रमासाठी जमलो आहात, आपण काळजीपूर्वक काही गोष्टी ऐका आणि जर काही प्रश्न आपणास उद्भवला, काही शब्द अडले, त्याचं निराकरण करण्यासाठी आपण फोन करू शकता किंवा तुम्ही या कॉमेंट बॉक्समध्ये आपला कॉमेंट, प्रश्न किंवा काही अडचण असेल तर ती मांडू शकता. किंवा तुम्ही रेव्हरंड अनुप वळवी आणि मला तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता. आम्हाला आनंद वाटतो की अनेक जणांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि अनेक सेवकांनी मंडळांमध्ये चांगल्या प्रकारे या कामाला सुरुवात केली आहे. देव तुमचं कार्य मंडळांमध्ये आशीर्वादित करो. आजच्या सायंकाळी क्रमांक 2चा अभ्यास जो आहे तो रेव्हरंड अनुप वळवी घेणार आहोत. देव आणि त्रैकत्व, गॉड अँड ट्रिनिटी. हा कठीण विषय जरी आहे तरी पुन्हा एकदा आठवण देऊ इच्छितो की आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर पाठ करायचं आहे, लिहायचं आहे किंवा बोलून दाखवायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सेवकांना विनंती की आपण प्रश्नपत्रिका बघावी, त्याप्रमाणे उत्तरं लिहावी आणि त्याप्रमाणे आपल्या मुलांकडून मुलींकडून वधवून घ्यावे, पाठ करून घ्यावे. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि आपल्या अभ्यासाला आपण आजच्या सायंकाळी सुरुवात करू. आमच्या स्वर्गातील दयाळू देवा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो की तू आज आम्हाला या मंडळीद्वारे विशेषतः बाप्तिस्माच्या वर्गाला सेवा पुरवण्याची संधी दिलीस. आम्हाला ठाऊक आहे की ह्या काही गोष्टी केवळ वाचण्याच्या, अभ्यासाच्या नाहीत, त्या मनात रुजवण्याच्या सुद्धा आहेत. यासाठी की जीवनभर जेव्हा या मंडळांमध्ये हे मुलं पुढे जातील, त्यांच्या मनातून ते कधी जाऊ नये म्हणून हे अध्ययन घेताना आज रेव्हरंड अनुप वळवी यांना सहाय्य कर. आम्हा सर्वांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या मनात तू प्रकाश टाक आणि होऊ दे की आमच्या मनाची तयारी व्हावी आणि तू कृपा दिल्यास बाप्तिस्मे घडावेत. पुन्हा एकदा सर्व कारभाराला, सर्व मंडळांच्या आजच्या सेवेला जे उपस्थित आहेत त्यांना आम्ही तुझ्या कृपेचं स्वाधीन करतो. तू आज आम्हाला आशीर्वाद दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना तुला करतो. दे बापा तू ऐक. आमेन. रेव्हरंड अनुप वळवी. बरं, आजच्या वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. संदेश देखील आहे. संदेश पुढे ये, इकडे बस. बायबल घेऊन आलाय तू? बायबल, वही, पेन. बरं, ये बस. बाप्तिस्मा वर्ग आपण 26 जानेवारीपासून सुरू केलेला आहे आणि आपण 10 विषय शिकणार आहे. त्यापैकी आज आपला दुसरा विषय आहे आणि आपला विषय आहे देव आणि त्रैकत्व. विषयाचं नाव काय आहे? देव आणि त्रैकत्व. तर अनुग्रह आणि संदेश माझ्यासोबत आहे. आजचा आपला विषय काय आहे? देव आणि त्रैकत्व. बरं, ज्या वेळेला तुम्ही देव सांगता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? देव म्हणजे कोण असेल? चांगला मार्ग दाखवणारा. तुला काय वाटतं देव म्हणजे कोण असेल? मायटी पॉवर. हां, म्हणजे काय असतं की जो स्वर्गात राहतो तो आणि जो सामर्थ्याने असतो तो. आणि त्रैकत्व किंवा ट्रिनिटी किंवा 3 गोष्टी एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, आपण एग खातो नाही का, अंड खातो. मग अंड्यामध्ये येलो कलरचा योक असतो, मग व्हाईट कलर असतो नाही का, त्याला व्हाईट योक म्हणतात आणि त्याच्यावरती कवर राहतं. मग आपण अंडे घ्यायला जातो तेव्हा सांगतो का की येलो कलरचं ते मला द्या? किंवा जे जिम करतात ते काय करतात? अंड बॉईल करतात आणि काय खातात? फक्त व्हाईट योक खातात. येलो खातात का? नाही खात. का? कारण त्याच्याने जास्त तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि प्रोटीन मिळाल्यानंतर तुमचे मसल परत गेन होतील. तर त्यासाठी ते हे करतात.
बरं, ज्या वेळेला ते सॉलिड फॉर्ममध्ये आणतात त्यावेळेला त्याला वेगळं करता येतं. लिक्विड फॉर्ममध्ये राहिलं तर वेगळं करता येतं का? किंवा तुम्ही ऑमलेट बनवतात तर कसं बनवतात? त्याला फेटून टाकतात नाही का, त्याच्यात मीठ वगैरे टाकून त्याला फेटतात आणि मग ऑमलेट बनवतात. तर अंड एकच आहे पण त्याच्या 3 अवस्था आहे नाही का. तसं परमेश्वर एक आहे पण परमेश्वराला 3 गोष्टीमध्ये आपण विश्वास ठेवतो. देवपुत्र, देव पवित्र आत्मा आणि देव स्वतः. कोण कोण आहे? देव स्वतः आहे, देवपुत्र आहे आणि देव पवित्र आत्मा आहे. मग देवाचं जे अस्तित्व आहे ते आज आमच्या संगती या प्रकारचं आहे की देवाने ह्या जगामध्ये आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला आणि आपण येशूवर विश्वास ठेवतो, आपण त्याला आपला देव मानतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि देवाने तुम्हाला मला पवित्र आत्मा दिलेला आहे जो आपल्या मनात असतो, जे आपल्याला वाईट गोष्टी करण्यापासून थांबवतो, आपल्याला तो सावरतो. मग देव एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती आणि आत्मिक अस्तित्व असलेला आहे. आता तुम्ही तरुण आहात आणि तरुण लेकरं मूवीमध्ये वेगवेगळे स्टार वॉर्स किंवा जे सुपर हिरो असतात ते तुम्ही बघतात आणि त्यांच्या ते सुपर नॅचरल पॉवर जी त्यांच्यामध्ये असते ती बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ही पॉवर यांना कोणीतरी दिली आहे. हे काय असतं, डायरेक्टरच्या मनात असलेल्या कल्पना असतात आणि त्या कल्पना तुमच्यासमोर मांडतात आणि मग ती पिढी किंवा त्या मुलांना असं वाटतं की अरे आम्ही पण उडू शकतो, आम्ही पण फायर काढू शकतो, आम्ही पण हातातून आईस काढू शकतो, वेगवेगळ्या अशा गोष्टी करू शकतो. परंतु ह्या सृष्टीचा निर्माण करता जो देव आहे तो एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिवाचक आत्मिक अस्तित्व असलेला आहे आणि तो अलौकिक गुणधर्म संपर्क असा आहे, जनक, आधार आणि संरक्षक आहे. त्याला कोणी कधी पाहिली नाही, पाहू शकत नाही. तो निर्माण करता आहे आणि वाईटाचा किंवा आत्मदुष्टाचा, भ्रष्टतेचा निर्माण करता देखील नाही. देव काय आहे तर देव एक आत्मिक अस्तित्व आहे. ज्या वेळेला आम्ही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू देव काय आहे तर त्यावेळेला आमच्याकडे अपेक्षित उत्तर असं असेल की तो एक आत्मिक अस्तित्व असलेलं किंवा ज्याच्यामध्ये एक डिवाइन पॉवर, दैवी सामर्थ्य, शक्ती नाही का, असा शक्तीने भरलेला तो आहे. तो देव लोकांना क्षमा करतो, पापातून सोडवतो, हा त्याचा एक भाग आहे. परंतु तो वास्तविक कसा आहे? पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे आणि तो कशा पद्धतीने आहे की इतका पवित्र आहे की आपल्या मानवी डोळ्यांनी त्याला आपण पाहू शकत नाही. बघा, आपल्या डोळ्यांच्या द्वारे आपण आजही पुष्कळ गोष्टी बघू शकत नाही. असं म्हणतात की फुलपाखरं किंवा मधमाशा हे खूप सारे रंग बघू शकतात. आपल्याला आता जितके रंग माहिती आहे त्या रंगाच्या पलीकडे अजून रंग आहेत पण आपल्या मानवी डोळ्यांना ते दिसू शकत नाही. मग देव इतका सामर्थ्याने भरलेला आहे की आम्हा मानवाच्या वेळोवेळी पाप घडतात आपल्याकडून, वेळोवेळी आपल्याकडून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी घडतात. तो इतका पवित्र आहे की आपल्या मानवी डोळ्यांना तो दिसू शकत नाही. तो दिसू शकत नाही मग त्याला आपल्याला अनुभव घेता येतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सांगितलं चष्मा न लावता सूर्याकडे बघा, बघता येईल का? 1-2 सेकंद बघू, एखादा मिनिट बघता येईल का? आणि जर बघितलं तर काय होईल? आपले डोळे आंधळे होतील. का? कारण त्याच्यामध्ये ती पॉवर आहे ना, शक्ती आहे त्याच्यामध्ये. तसं परमेश्वर इतका पावित्र्याने युक्त आहे की आपल्या ह्या डोळ्यांनी त्याला बघता नाही येत. त्याला बघायसाठी आपले आत्मिक डोळे लागतात. आपले मन, आपले विचार त्याला आपण बघू शकतो. एकच दिव्य व अलौकिक जीवनशक्ती, 3 व्यक्ती म्हणजे परमेश्वर जो आहे तो आम्हाला एकच व्यक्ती आहे आणि आपला तसा विश्वास आहे. बायबलमध्ये हा शब्द आढळतो, त्रैकत्व. त्रैकत्व आम्ही ज्या वेळेला प्रीचिंग करतो किंवा ट्रिनिटी किंवा त्रैकत्व या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, हा शब्द आल्याबरोबर तुम्हा दोघांच्या मनात एक गोष्ट आली पाहिजे, ती म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याबद्दल प्रचारक बोलत आहे. त्रैकत्व हा शब्द ज्या वेळेला आमच्याकडून तोंडून येतो, एक लक्षात ठेवायचं की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांबद्दल पाळक साहेब बोलत आहे किंवा बोलणारा जो प्रचारक आहे तो बोलत आहे. मग देव कसा आहे किंवा त्याचं अस्तित्व काय आहे ते आपल्याला बायबलमधून समजतं. तर उत्पत्ती 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवा, क्षमा करा, उत्पत्ती 1:1 मी तुमच्यासाठी वाचतो. उत्पत्तीचा अध्याय 1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. परमेश्वराने, कसा आहे परमेश्वर? उत्पन्न करता किंवा निर्माण करता आहे. तो देव स्वतः आहे आणि तो देव स्वतः असल्यामुळे आम्हाला त्याचं अस्तित्व दाखवतो.
आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. मग ह्या आकाशाकडे ज्या वेळेला तुम्ही बघतात आणि या पृथ्वीकडे ज्या वेळेला बघतात त्यावेळेला निर्माण करताना परमेश्वर आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला कोणीतरी, आता जसं जसं तुमचं वय वाढल तसं लोक तुम्हाला प्रश्न करतील की अरे तुम्ही तर देव बघितलाच नाही, मग त्याच्यावर कसं काय विश्वास ठेवता ना. आता पण तुम्हाला विचारत असतील की देव तर आम्हाला दिसत नाही. बाळकसाहेब पण सांगता नुसतं देवाविषयी, पण आम्हाला तर काही दिसत नाही. आपल्या चर्चमध्ये तर काय मूर्ती पण नाही, आपल्या चर्चमध्ये तर फ्रेम पण नाही लावली, येशू ख्रिस्ताचा फोटो पण नाही लावला, मग देव दिसतो कसं काय. तर ही जी सृष्टी आहे ह्याच्यातून आम्हाला देवाचं दर्शन घडतं किंवा देव ह्या सृष्टीचा निर्माण करताय. बघा पुष्कळ वेळेला काय होतं, आपण आपल्या विचाराने देवाला समजण्याचा प्रयत्न करतो, पण देवाने स्वतःला आपली ओळख या सृष्टीच्या द्वारे दिली. आकाश आणि पृथ्वी जी परमेश्वराने निर्माण केली तिच्याद्वारे त्याने आपल्याला दिलं आणि आपल्याला शहाणपण दिलं हे समजून घेण्याचं. आज बघा थोडंसं पण पृथ्वी जी फिरते थांबली किंवा हलली तर भूकंप होतात. पुष्कळ ठिकाणी बर्फ जमा होतो, काही ठिकाणी उष्णता होते. तारे बघा किती मोठमोठे आहे, तारांगण बघा, सूर्यचंद्र बघा किती अद्भुत आहे. मग ह्याला बनवणारा पण तसाच आहे नाही का. आणि जसं मी म्हटलं की हे समजायला आपल्याला आत्मिक डोळे लागत असतात. देव हा व्यक्तीसारखा आहे, परमेश्वर हा एका मानवासारखा आहे आणि मानवासारखं त्याचं अस्तित्व आहे. सोबतच देव आत्मा आहे. योहान 4:24 तुमच्यासाठी वाचतो. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 24 वचन. योहान 4 अध्याय 24 वचन. तर पुढच्या वेळेस पुढच्या वर्गाला तुम्ही तुमचं बायबल आणि एक नोटबुक घेऊन यायची आणि मी जे सांगेल किंवा पाळकसाहेब जे सांगतील ते आपण लिहून घ्यायचं, ह्यासाठी की तुम्हाला घरी पण स्टडी करता येईल. 24 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देवाचा जो आत्मा आहे तो मानवी डोळ्यांना दिसत नाही, त्यासाठी आत्मिक डोळे तुम्हाला आणि मला लागतात आणि आत्मिक डोळ्यांनीच आपण देवाला बघू शकत असतो. सोबतच देव अनादि अनंत आणि न बदलणारा असा आहे. जर स्तोत्र 92 तुम्ही वाचलं तर त्या स्तोत्र 92 मध्ये आम्हाला देवाचं अस्तित्व असं आहे की तो कधीही न बदलणारा आहे आणि अनादि अनंत आहे. अनादि अनंत म्हणजे काय, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा आहे. तो पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग ही निर्माण केली त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंत कालपर्यंत तू देव आहेस. देव कसा आहे, सूर्य चंद्र हे सगळं उत्पन्न केले त्याच्या पूर्वीच आहे. संडे स्कूलमध्ये आपण शिकलेलोच आहे, परंतु जसजसं आपण वाढत जातो तसतसं आपलं ज्ञान पण वाढायला पाहिजे. मग देवाचं जे अस्तित्व आहे ते ह्या प्रकारचं आहे. तर देवाला समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे. त्या ह्या की देव आहे, देवाचं व्यक्तिमत्व आहे, देव एक आत्मा आहे आणि देव अनादि अनंत आहे. आम्ही कदाचित तुम्हाला विचारू शकू की देव अनादि अनंत कशा पद्धतीचा आहे किंवा तो बदलणारा नाही आहे. देव कसा आहे तर तुम्ही म्हणायचं देव आत्मा आहे. देव कसा आहे तर त्याला व्यक्तित्व आहे, मानवी स्वभाव त्याला आहे आणि देव हा स्वतः देवाचं अस्तित्व दाखवणारा म्हणजे उत्पत्ती 1:1 प्रमाणे आम्हाला तो दिसून येणार आहे. तर देवाचं जे अस्तित्व आहे ते ह्याद्वारे दिसून येतं. देवाच्या अस्तित्वाबद्दल पाळकसाहेब आपल्यासोबत आहे. मी पाळकसाहेब आपणाला विचारू इच्छितो की देव हा स्वतः देव असल्याचं उत्पत्ती 1:1 आम्हाला सांगतं, परंतु ही सृष्टी निर्माण झाली आणि स्तोत्र 14:1 मध्ये मूळ आपल्या मनात म्हणतो की देव नाही. मग जर देवाचं अस्तित्व देवाने ह्या सृष्टीच्या निर्मितीच्या द्वारे दाखवलेलं आहे तर मग ते देवाचं अस्तित्व प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या मानवाला कशा रीतीने अधिक चांगल्या रीतीने समजू शकेल. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो मुद्दा 2 आहे तो व्यक्तित्व, म्हणजे ज्याला आपण व्यक्ती म्हणतो त्या व्यक्तीकडे बघितल्यावर त्याला एक आकार दिसतो आणि तो पोकळ नसतो है ना. जसं शरीर म्हटलं तर प्रत्येकाला आकार आहे. झाड त्याला एक आकार आहे पण पोकळ नाही आहे. तुम्ही प्राणी घेतले, आकार आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळं, परंतु भरीव आहे, भरलेला आहे तो. तुम्ही अशी कोणती वस्तू घेतली की त्याच्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे, त्याला म्हणतात मटेरियल किंवा जड असणं.
जड म्हणजे वजनाने नाही, त्याच्या निर्मितीमध्ये. की आपण म्हणतो हा मुलगा ही मुलगी जड आहे बाबा, उचलता येत नाहीत, तर वजन नाही येते. ते त्याचं जे आपण म्हणतो की देवाचं अस्तित्व आहे, ते अशा प्रकारे निर्मितीला जसं त्याने जडत्वामध्ये बनवलं तसं नाही आहे. आपल्याला त्याने जडत्वात निर्माण केल्यामुळे त्याचा नाश होतो किंवा ते संपतं, सडतं, वितळून जातं, वाफ होऊन जाते, असं त्याचा अर्थ आहे. परंतु देव जड नसल्यामुळे त्याला अशी शक्ती कोठेच निर्माण झाली नाही की त्याची वाफ करू शकेल, त्याला जाळू शकेल, त्याचा भुगा करू शकेल, है ना, तो सडू शकेल, तो मरू शकेल, तो बदलू शकेल, असं होतच नाही. म्हणजे देव व्यक्ती आहे म्हणजे कसं की त्याच्या निर्मितीमध्ये देवाने स्वतःचं अस्तित्व अशा प्रकारे दाखवलं. निर्मिती ही जडत्वाला बांधलेली आहे, त्यामुळे ती नाश होणार, बदलून जाणार, पण मी नाही असा तो देव. दुसरी गोष्ट सांगितली होती सॉरी, समय, टाइम. देवाला घड्याळ बघावं नाही लागत. जसं आपण पाहतो की 5 झाले, वर्ग सुरू करायचा. कारण आपण जडत्वाला बांधलेलो आहोत, म्हणून आपल्याला कालाची मर्यादा पण आलेली आहे की त्या मर्यादेतच आपण करू शकतो. परंतु देव तसा नाही. ह्या पृथ्वी पलीकडे जर तुम्ही विचार केला तर नवमंडळा पलीकडे सुद्धा विश्व आहे, आपण बघू शकत नाही. परंतु त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं दिसतं की इथून तिथे जायला, की समजा चंद्रावर जायला की 15 दिवस 8 दिवस काहीतरी लागतात. मंगळ ग्रहावर जायचं असेल 6 महिने, वर्ष, 3 वर्ष काहीतरी लागतात, है ना. आपण मोजतो ते आणि इतक्या वेगात जातात, तर इतक्या अंतरात पोहोचतात. देवाला तसं करायची आवश्यकता नाही. देव समया पलीकडे आहे. त्या समयाला तो बांधलेला नाही की रात्री देव झोपला आणि सकाळी जागा झाला, असं काही होत नाही. आपण जागा होतो, आपण झोपतो. देव तसं नाही. सृष्टी झोपते, सृष्टीमध्ये कुठे अंधार आहे तर कुठे प्रकाश आहे. पण देव अशा समयाच्या जागी राहतो की जेथे त्याला त्या घड्याळाची गरजच नाही. समय तेथे अस्तित्वातच नाही. म्हणजे अनंत, अनादी, अनंत याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी तो आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला नेण्याची त्याची इच्छा आहे, तेथे वेळच अस्तित्वात नसणार. आपण असणार पण वेळ नसणार, गरज पडणार नाही. आणि वेळेची मर्यादा कशामुळे आली? पापामुळे आली, की जे आपण पुढे अभ्यास करणार आहोत. म्हणून देवाबद्दल समजताना ही दुसरी गोष्ट, एक आहे त्याचं जडत्व, दुसरं आहे वेळ, आणि तिसरं आहे त्याची व्याप्ती. आता तुम्ही येताना कोणी पायी आलं असेल, कोणी गाडीवर आलं असेल, कोणी धावत आलं असेल, है ना. बोलवावं लागतं, पाहावं लागतं, सांगावं लागतं, किंवा निरोप द्यायला कोणाला तरी पाठवावं लागतं. असं का करावं लागतं आपल्याला? कारण आपल्याला मर्यादा आहे. एकाच वेळेला आपण येथे आणि मुंदलवडला, दडगावला मी एकाच वेळेला, अनुपाळक एकाच वेळेला नाही राहू शकत. आता हे साधनं आहेत, यामुळे आता आम्ही तिथे पण उपलब्ध आहोत आणि जेथेही जगात पाहत आहे तिथे आम्ही हजर आहोत. अमेरिकेत पाहत असतील तर आम्ही अमेरिकेत हजर आहोत, आम्ही भारतात असू, आम्ही आफ्रिकेत असू, ऑनलाईन असल्यामुळे आता आम्ही सर्व ठिकाणी आहोत. परंतु त्या पडद्याच्या मागे येऊन बघितलं तर काहीच दिसणार नाही. आम्ही नाही तिथे, फक्त त्या पडद्यावर आम्ही दिसतो, पण प्रत्यक्षात आम्ही तिथे नसतो. देवाचं तसं नाही. संपूर्ण विश्वामध्ये देवाचं अस्तित्व आहे, त्यामुळे त्याला कुठलीच मर्यादा नाही. तो एकाच वेळेला येथे पण
एकाच वेळेला कोठेपण. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की असा तो देव असल्यामुळे मनुष्य त्याला कोठेही प्राप्त करू शकतो, म्हणजे भेटू शकतो, असं त्याचा अर्थ आहे. आम्ही आता येथे जसं ऑनलाईन असल्यामुळे आम्ही ह्या माध्यमांच्या द्वारे आम्ही भेटतो, प्रत्यक्ष नाही भेटू शकत. पण हा देव असा आहे की तुम्ही कोठेही असा, या पृथ्वीवर असा, या विश्वात असा, तुम्हाला देव तेथे भेटतो, कारण तो तेथे आहे. हे त्याचं गुणवैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ह्या ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये बदलणारा जो देव आपण म्हटलं की हा बदलणारा नाही, म्हणजे पाळसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की तो तसाच राहतो, सरळ तसाच राहतो. आज देवाला राग आला म्हणून झोपून गेला आणि मग जेवला नाही. आपण जे मानवी स्वभावाचे प्रगटीकरण करतो तसं देवाचं नाही. त्याला राग येतो, त्याला राग येतो, तो प्रेमळ पण आहे, कारण ते स्वभाव गुण आहेत ते, आणि हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मेलेल्यांचे काही कितीही इच्छा असेल आणि त्यांना कोणी त्यांचा शत्रू येऊन फुल टाकत असेल तर तो सांगू शकतो का, बरं झालं तू आज सापडला, मी तुला पाहतो? करतो का? प्रेत करतं का? ते नाही करू शकत. कारण का, ते त्याच्यामध्ये जीवन नाही है ना. देव हा जीवनच आहे स्वतः, त्यामुळे त्याच्या व्याप्तीमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये जीवन आहे, आणि म्हणून तो सर्वांना जीवन देणारा देव आहे, असा त्याचा अर्थ आहे. पाळीसाहेबांचा प्रश्न काय होता अजून, की मग ते उत्पत्ती एक एक प्रमाणे सृष्टीचं शहाणे किंवा अस्तित्वाचं, हा जे नाकार करतात, हा विषय कठीण एक विषय आहे. आपण जे नाकारणारे त्यांना नास्तिक किंवा अथेइस्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तो आपला अभ्यासाचा मुख्य विषय नाही, परंतु शास्त्र शिकवतं की जे देवाचं अस्तित्व नाकारतात त्यांना देव काय म्हणतो, ते कोण आहेत? मूर्ख. मूर्ख म्हणजे कोणते लोक? नवीन करारामध्ये तुम्ही मत्ताच्या शुभवर्तमानात आले तर 2 असे दाखले आहेत की जे ते देवा येशूने शिकवता. म्हटलं मूर्ख कोण होता आणि शहाणा कोण होता, है ना. शहाणा कोणाला म्हटलं की पहिलं उदाहरण त्याने दिलं की घर बांधायला निघाला तेव्हा, म्हणजे देवाचं वचन ऐकून कृती करणारा हा शहाणा, आज्ञापालन करणारा शहाणा, त्याचं भय धरणारा शहाणा. जो तसं करत नाही तो कोण मग? मूर्ख. म्हणून देवाच्या ज्या या स्वभावांना बघितल्यावर स्तोत्रकर्ता जेव्हा म्हणतो की जे आपल्या दृष्टीने शहाणे आहेत, की जे म्हणतात माझं काय व्हायचं ते, आता मी तरुण आहे, आता माझ्याकडे शक्ती आहे, आता माझ्याकडे पैसा आहे, माझे मुलं बघा, माझा परिवार बघा, माझी सत्ता बघा, माझ्या घोड्या गाड्या बघा, सर्व बघा, मला काय व्हायचं ते होईल. मग देव जेव्हा बोलतो आपल्याशी तर आपण म्हणतो नाही नाही आता मला गरज नाही. परंतु ज्या वेळेला मग गरज पडते मग त्यावेळेला देव म्हणतो जेव्हा मी तुला सांगत होतो तेव्हा तू ऐकलं नाही, आता तुझ्यावर वेळ आल्यावर मग आता ओरडतो कशाला. म्हणजे मूर्ख म्हणजे असे लोक की जेव्हा देव त्याच्या प्रेमाने, त्याच्या कळवळ्याने, आईसारख्या मनाने तो माणसांना म्हणतो, अरे माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, माझ्या बाळांनो, तुम्ही ऐका ना माझं थोडंसं माझं पालन करून दो बघा, तुमचं भलं होणार आहे त्याच्यामध्ये. आणि असं जेव्हा आपण करतो तर देव प्रसन्न होतो आपल्यावर. आणि म्हणून मूर्ख म्हणजे अशी माणसं, अशी मुलं, अशा मुली की ज्यांना देवाचं वचन ऐकायला मिळतं, थोडं त्यांना चांगलं समजतं. लहान मुलं ही निर्बुद्ध नसतात, ती चांगली असतात, शहाणी असतात. आणि म्हणून येशूने म्हटलं की त्यांच्यापासून शिका, तुम्ही त्या लहान मुलांपासून शिका असं म्हटलं है ना. परंतु काय होतं की जेव्हा आपण एक वयाला येतो तेव्हा असं समजू लागतो की आता या जगात मला कोणाची गरज नाही, कोणाचीच नाही, म्हणजे मला शिक्षणाची गरज नाही असे इथून सुरुवात होऊन जाते. आणि नंतर मग मला आईबापाची गरज नाही, भाऊ बहिणींची गरज नाही, होईल ते होईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये गुंतल्यावर मग देव तुम्हाला
मूर्खच म्हणणार की तुला मी समोर असताना या जगातलंच नव्हे पलीकडच्या जगाचं न संपणारं जीवन मी देऊ इच्छितो, आणि तू कुठे मागे लागलास, कुठे मागे लागलीस, हे काय करून राहिलास, काय करून राहिलीस. मग ते ऐकत नाही. तेव्हा देव म्हणतो ठीक आहे, तू मूर्खपणा करत राहा. असं म्हणतात ना, पुढच्याच ठेस मागचा शहाणा, है ना. आपण शिकायला पाहिजे, पण जेव्हा ते करत नाही, देवाची वाणी ऐकून त्याप्रमाणे आज्ञापालन न करणाऱ्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. मग ते कोणी असू शकतात, लहान किंवा मोठे. पण सहसा 12-14 वयापासूनचे पुढे बहुतेक सर्व माणसे मूर्खाच्या गटामध्ये मोडतात, कारण ते देवाचं जर ऐकत नाही, देवाचं अस्तित्व नाकारतात, तर मग ते स्वतः देव झाले असा त्याचा अर्थ होतो. आणि मग जे नाकारणारे आहेत त्यांना काही प्रश्न केले तर त्यांचं उत्तर काहीच नाही त्यांच्याकडे. ते म्हणतात देव नाही. कशावरून म्हणता तुम्ही? कारण तो दिसत नाही. आणि आपण काय शिकलो ह्याच्या अगोदर, का दिसत नाही देव? कारण तो देव काय आहे? एकच दिव्य अनादि अनंत अलौकिक जीवित्व. कोणतं जीवित्व? आत्मिक. वारा दिसत नाही तसा आत्मा दिसत नाही. देव हा आत्मिक अस्तित्वाचा आहे. मग तो कसा दिसेल? आणि तो संपूर्ण जितके विश्व आहेत त्याच्यात तो आढळतो. तर एवढी मोठी दुर्बीण आहे का आपल्याकडे की तुम्ही देवाचं घर शोधाल, त्याचा दरवाजा पाहू शकाल, त्याला भेटू शकाल? मनुष्य पापामुळे देवापासून दूर अगोदरच गेलेला आहे. तो त्याच्या पवित्रतेकडे जाऊ शकत नाही ना. म्हणून येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलं. ते पुढे आपण अभ्यास करणार. देवाची भेट केव्हा होते? येशू ख्रिस्ताच्या द्वारे. तुम्हाला येशू ख्रिस्त नाही भेटला, तुम्हाला देवाची भेट होत नाही, असा त्याचा अर्थ आहे ना. म्हणून अस्तित्व नाकारणारे का बरं अस्तित्व नाकारतात? त्यांना डोळ्याला दिसत नाही. मग त्यांना हा प्रश्न केला की डोळ्याला दिसणारे देव आहेत का? तर त्याचे उत्तर त्यांचं वेगळं आहे. ते असं नाही म्हणत की ते डोळ्याला दिसणारे देव देव नाहीत. का बरं नाही ते म्हणत नाही? कारण त्याचंही त्यांच्याकडे उत्तर नाही. म्हणजे इकडे पण नाही, तिकडे पण नाही. आपला कुठला तरी एक युक्तिवाद धरायचा का? तर देवाला सिद्ध करता येत नाही म्हणून. पण आपण देव आहे हे सृष्टीमंडळ आहे, सर्व पाहतो. आणि विशेष म्हणजे विश्वासाने, पवित्र शास्त्रावरील विश्वासाने आपण मान्य करतो की देव आहे. तुम्हाला ज्ञान नसेल, तुमच्याकडे काही मोठ्या गोष्टी नसतील, परंतु जर विश्वास आहे तर देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने कोण आहेस? शहाणा आहेस. मग ह्या जगातला अतिविद्वान अतिश्रीमंत माणूस जरी म्हणत असेल देव नाही, हे घ्या पैसे, मी सांगतो, दाखवा मला. पण तेथे एक गरीब कमी शिकलेला कोणी असेल जो म्हणतो पण माझा विश्वास आहे ना. पण विश्वास आला तर तुम्ही काहीच नाही करू शकत ना. तर विश्वासाच्या द्वारे आपल्याला कळतं. पुढे आहे हे संदर्भ दिलेले, तुम्ही घरी जाऊन वाचा. विश्वासाच्या द्वारे इब्रिकराचं पत्र बघा बरं, त्याच्यामध्ये पहिला अध्याय. आपण हे जे सर्व निर्माण केलं देवाने, हे कसं मान्य करतो? खरं पाहिलं तर इब्रिकराचं पत्र 11वा अध्याय आणि वचन 3, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. नुसतंच विज्ञानाच्या दृष्टीने नाही. इब्रिकराचं पत्र आहे ते पान क्रमांक 313 तिकडच्या बाजूला. हा, पान नवीन करारामध्ये 313 पेज 313. यू कॅन चेक देअर. 313 पान क्रमांक आहे बघा. वरती पान क्रमांक असेल 313. व्हॉट इज दॅट? यू आर गोइंग अहेड. ये मागे प्रकटीकरण आलं ते. हे कोणतं आहे? पेत्र आलं.
हे आहे वाटतं 11:3 बघ, मराठीमध्ये आहे ना. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली. तुमच्याकडे विज्ञान नसेल हरकत नाही, पण भाषा जर लेखक लिहित आहेत ती मजेदार आहे. ती भाषा रचना झाली असं म्हणत आहे, नुसतं निर्माण नाही केलं. तर रचना म्हणजे प्रत्येक जी जडणघडण होते प्रत्येक वस्तूची एक रचना आहे. जसं निर्मितीची रचना आहे, आपलं शरीर एक रचना आहे, वनस्पती रचना आहे, तात्पुरती असेल तरी ती रचना आहे देवाची, नुसती निर्मिती नाही आहे. ती एक विशिष्ट रचना आहे की माणसाच्या शरीरामध्ये पुरुषांच्या की 200 ते 206 हाडे आहेत. हे सर्व जगात 206च्या जवळपासच हाडे आहेत है ना. जे थोडंसं विकृत म्हणून जन्माला आले तरच ती हाडे कमी सापडतील. साधारण माणसाच्या शरीरात सगळ्या जगामध्ये 200 ते 206 हाडे आहेतच है ना. हत्ती मोठा आहे म्हणून त्याचा मेंदू फार मोठा आहे का? नाही. मग मुंगी आहे, एवढंसं छोटंसं आहे, याच्यामध्ये एवढा मोठा तिचा मेंदू. मग तिचं काम बघितलं तर चमत्कारिक काम करते मुंगी. त्यांचं पण सैन्य आहे, त्यांचे पण शिपाई आहेत, त्यांचे पण राणे आहेत है ना, त्यांचे पण कोठारं आहेत, धान्य साठवण्याची त्यांची पद्धत आहे, पाणी आणण्याची पद्धत आहे है ना. मग कोणी मेलं तर कसं सांगायचं एकमेकाला, त्यांची स्वतःची पद्धत आहे, एक रचना आहे त्यांची. घर बघा, घर बांधतात एक रचना आहे. असं कोणी सांगतं का हा हे बांधलं मी घर, असं होतं का? नाही होत ना. तुम्ही केस विंचरता, केस त्याची ढब आहे, एक रचना आहे. तुम्हाला कोणती स्टाईल आवडते तुम्ही त्या प्रकारे करता. असं गबाळ फिरता का? कोण फिरतं गबाळ? एक तर जो मूर्ख आहे, जो आळशी आहे, नाही तर वेडा आहे. ज्याला समजतं की मला थोडंसं व्यवस्थित राहायलाच पाहिजे तर तो प्रयत्न करतो. हां, निराशेच्या भरात व्यसनाधीन झाल्यावर काही कारणामुळे माणसं तसे होतात, परंतु साधारणपणे रचना आहे ना प्रत्येकाची. तर हा शब्द फार महत्वाचा आहे की देवाने रचना केली, ही आम्हाला समजत नाही कसं केलंय. आता पुष्कळ उदाहरण आहे, पण ते पाळकांचा विषय आहे तो. पण मला एवढं सांगायचं आहे की खूप काही आहे की स्तोत्र करतात. एका ठिकाणी म्हणतो तू माझी निर्मिती होत असता गर्भाशयामध्ये तुम्हाला पाहिले, जेव्हा पहिला दिवस माझा आईच्या गर्भामध्ये आला तेव्हा तू मला बघितलं, असं स्तोत्र करता म्हणतो. म्हणजे देवाकडे रचना होती की मनुष्य असा असेल. आणि ग्लॅडविन मरियमबाईच्या पोटी जन्माला घेईल तेव्हा तो असा असेल. पण जेव्हा मी पहिल्या दिवशी माझ्या आईच्या उदरामध्ये जन्माला आलो, त्या पिंड स्वरूपाने, त्याला मराठीत पिंड म्हणतात, बीज रूपाने. पण देवाकडे माझं काय होते? पूर्ण आकृती होती, त्याच्याकडे रचना होती माझी. तू अद्भुत प्रकारे मला रचना केली, असं स्तोत्र करता म्हणतो ना. तर देवाचं अस्तित्व आणि त्याचं निर्मिती सामर्थ्य, त्याची व्याप्ती जेव्हा आपण बघतो तर नाही. आता तुम्हाला दुसरा शक्तिमानता आणि हे पण विषय त्याच्यामध्ये मी थोडासा स्पर्श केलाय, परंतु उत्तर हे आहे, मूर्ख म्हणणारे देवाच्या अस्तित्वालाच नाही देवाच्या निर्मितीला पण नाकारतात है ना. किती किती बरं होईल की ते म्हणतात देव नाही. मग समजा रेल्वे निर्माण केली आहे तर आपण म्हणतो बाबा रेल्वेचं पण कोणी निर्माण करताय, त्यामध्ये मला दिसत नाही, पण रेल्वे तर दिसते ना. पण आपण मूर्खपणा करून जाऊन त्याच्यासमोर उभा राहतो का? धावत्या रेल्वेकडे, थांब 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 थांब, मला याला कोणी बनवलं पाहायचं आहे ना. निर्मिती, मोबाईल निर्मिती आहे, ह्याचं बनवणार ह्याच्यात आहे का? नाही. अप्लिकेशन्स आपल्याला दिसतात का? नाही. पण जेव्हा ऍक्टिव्ह होतात तेव्हा समजतं ना आपल्याला की कोणीतरी घडलं, याला बनवलं कोणीतरी. तर निर्मितीचा हा जो सिद्धांत आहे, जरी आपल्याला जास्त माहिती नको, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की विश्वास. विज्ञान जेव्हा समजत नाही तर आपण कुठून सुरुवात करायची? विश्वासाने. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टी असतात, आशा आहे तुम्हाला त्या समजल्या असतील. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि जे आपण ऑनलाईन बघत आहात, याला डायलॉग मेथड असं म्हणतात की मी काही प्रश्न विचारेल, पाळक साहेब उत्तर देतील, पाळक साहेब प्रश्न विचारतील, मी उत्तर देईन. ही पद्धत
जे पालक वर्ग ऑनलाईन बघत आहेत, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुमच्यासोबत असलेल्या पालक वर्गांच्या सोबत विद्यार्थ्यांमध्ये ही एक प्रॅक्टिस करा. आम्ही मुद्दामून हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असं असतं की आपण जे सहपाळक असतात त्यांच्यासोबत त्या विषयावर चर्चा करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना हे आपण दाखवून देत असतो की कशा प्रकारे तुम्हाला भविष्यामध्ये प्रश्न केले जातील आणि काही प्रश्न मुलांच्या मनात असतात ते कदाचित आपल्या बोलण्यामधून एकमेकांच्या लक्षात येतील. म्हणून ही जी डायलॉग मेथड आहे ती शिकवत असताना तुम्ही वापरा. दुसरा पुढचा आपला मुद्दा आहे की देवाचं सामर्थ्य आहे. सामर्थ्य आपण कोणाला म्हणतो? पॉवर, शक्ती, नाही का? जनरेटरमध्ये पॉवर असते म्हणूनच लाईट पेटतात, नाही का? पेट्रोलचं इंजिन असेल तर पेट्रोल टाकलं तरच गाडी चालते. डिझेल इंजिन आहे, डिझेल टाकलं तरच ते चालतं. जोपर्यंत त्याच्यामध्ये शक्ती नाही तोपर्यंत ते चालेल का? तसं देव जो आहे तो शक्तिमान आहे. कोणी तुम्हाला विचारलं देव कसा आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की देव शक्तिमान आहे. त्यासाठी पवित्र शास्त्रात स्तोत्रसंहिता 33 काढा. स्तोत्रसंहिता 33 676 पान नंबर वरती जुन्या करारामध्ये 676 पान नंबर काढा आणि या 33व्या स्तोत्रात वचन 9 बघा. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. तो बोलला आणि निर्माण झालं, त्याने आज्ञा केली आणि स्थिर झालं. हे कोणाला घडू शकतं? ज्याच्यामध्ये शक्ती आहे. ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्यालाच हे घडू शकतं. म्हणजे आपला जो देव आहे तो सामर्थ्याने आणि शक्तीने भरलेला आहे. 33 आणि वचन 9. देवाला शक्ती आहे. वेगळा आहे का? हां, एका भाषांतरात वेगळा क्रमांक आहे तर तो आपण पान क्रमांक वेगळा आहे तर आपण तो काळजीपूर्वक बघावा. सांगायचं तात्पर्य हे की देवाला सामर्थ्य आहे, शक्ती आहे. काय सामर्थ्य आहे? की तो बोलतो आणि अवघ निर्माण होतं, तो आज्ञा करतो आणि सर्व काही स्थिर होतं. मग जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये किंवा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की देव कसा आहे तर तुम्ही तिथं नुसतं लिहिलं की देव सामर्थ्यशाली आहे तरी पण ते उत्तर आपण पूर्ण गणणार आहोत. बरं, दुसरी गोष्ट, देव सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणजे एकाच वेळेला सर्व ठिकाणी राहणारा. मनुष्य राहू शकतो का सर्व ठिकाणी? नाही राहू शकत, नाही का? आता संदेश आणि अनुग्रह हे बाप्तिस्म्याच्या वर्गात आहे, मग ते क्रिकेटच्या मैदानावर आता असतील का? नाही. ते आपल्या फ्रेंड्स संगती असतील का? नाही. ते आपल्या फॅमिलीमध्ये असतील का? नाही. कारण आपण वन टाइम एकाच ठिकाणी राहू शकतो. पण देवाचं तसं नाही आहे. देव एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकतो. आता बघा, ह्याच स्तोत्रामध्ये थोडंसं पुढं जा, 139 स्तोत्र काढा. एक पान बदलत जा. 139 स्तोत्रामध्ये जा आणि 139 स्तोत्रामध्ये 7वं वचन बघा. 760 पान नंबर आणि त्या बायबलमध्ये वेगळा क्रमांक आहे. वचन 7 बघा. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तिलावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. बघा, या ठिकाणी काय? सर्व ठिकाणी देव आहे, एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित आहे. त्याला सर्वव्यापी म्हणजे सर्व व्यापून ठेवलेला. ॲक्वायर ज्याला इंग्रजी शब्द आहे की पाणी आपण बाटलीमध्ये टाकतो तर बाटली जशी असती तसं पाणी बनून जातं ना. किंवा फ्रीजमध्ये आपण पाण्याची बॉटल ठेवतो आणि जर समजा ती तुम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर काय होतं? बर्फ बनून जातो ना. म्हणजे तो बर्फ कसा बनतो की जशी बाटली असेल तसा बर्फ बनतो. मग तुम्ही प्लॅस्टिकची बाटलीचा जसा आकार असेल तसाच तुम्हाला बर्फ मिळणार. म्हणजे काय होतं की त्या पाण्याने काय केलं? ॲक्वायर करून घेतलं त्याच्यातला सगळी बाजू. तसं देव जो आहे तो सर्व ठिकाणी व्यापून जाणार आहे. म्हणजे सर्व बाबतीमध्ये तो मिसळणारा किंवा ती सर्व जी बाजू आहे ती देवाच्या हातामध्ये असते.
आणि तिसरी गोष्ट, देव सर्वज्ञानी आहे. सर्वज्ञानी म्हणजे देवाला सर्व काही कळतं. देव सर्वज्ञानी असल्यामुळे काय होतं, देवाला त्याचं तुमच्या मनात काय चाललं आहे, माझ्या मनात काय चाललं आहे, या जगात काय चाललं आहे, हे सगळं देवाला ज्ञान आहे. सर्व गोष्टीचं ज्ञान देवाकडून येतं आणि म्हणूनच देव तुम्हाला आणि मला ज्ञान देतो. मग ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. देव शक्तिमान आहे, देव सर्वव्यापी आहे आणि देव सर्व ज्ञानी आहे. बोला माझ्या मागे, देव, बोला, देव सर्वशक्तिमान आहे, देव सर्वव्यापी आहे, देव सर्वज्ञानी आहे. बस. आता बघा, म्हणजे देवाला बळ आहे, देवाला ज्ञान आहे आणि देव सगळं काही व्यापून आहे. मग आता मी पाळक साहेबांना पुन्हा एकदा एक प्रश्न विचारू इच्छितो की पाळक साहेब, देवामध्ये इतकं बळ आहे, देवामध्ये इतकं ज्ञान आहे, तर मग देव हे सर्व कसं काय व्यापतो किंवा कसं काय त्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये घेतो? मनुष्य म्हणून मला जर हे समजलं असतं तर देवाने मला त्याचं सेक्रेटरी बनवून टाकलं असतं आणि सांगितलं असतं, मी सांगतो तो ली. देव आपल्या कल्पनेपलीकडे, आपल्या बुद्धीच्या क्षमतेपलीकडे देव आहे. आपल्याला फार थोडंसं या जगातलंच कळतं आणि जो आपला मेंदू आहे त्याचा फार थोडासाच भाग आयुष्यभरात आपण वापरतो. 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगतो, अगदी कणभर मेंदू वापरला जातो आपला. कारण देवाने निर्माण केलं तेव्हा आदाम 900 वर्षापेक्षा जास्त जगला, त्यामुळे तो मेंदू तसा बनवला गेला. मुंगी एवढाच द्यायचा होता आपल्याला मेंदू, बरं झालं असतं. पण तरी सुद्धा संपूर्ण मेंदूचा वापर केला तरी आपल्याला कळत नाही. त्यामुळेच देव हा देव आहे. आपल्या बुद्धीपलीकडे, आपल्या शक्तीपलीकडे, आपल्या व्याप्तीपलीकडे तो देव आहे. पण मला यासोबत ते जे वचन होतं ते वाचायला आवडलं असतं. पहिले इतिहास 28 आणि 9. शल्मोनाला जे काही राजाने सांगितलं, पहिले इतिहास 28 ह्याच्यामध्ये आहे 524 पान आहे. फर्स्ट क्रॉनिकल्स, पहिले इतिहास, हे दुसरा इतिहास आहे, ह्याचं पहिले इतिहास 28 28:9. आणि हे वचन फार फार चांगलं आहे. तिथे असं लिहिलं की हे माझ्या पुत्रा शल्मोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पारखतो. बघा, फार मजेदार आहे. परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. माणसाच्या सर्व जगातल्या या सुमारे 750 कोटी लोकांच्या मनात जेवढे विचार आणि कल्पना निर्माण होतात देवाला त्या समजतात. आणि विशेष म्हणजे येण्या अगोदर, आपल्या मुखातून निघण्या अगोदर देवाला माहित आहे की त्या मनामध्ये काय निर्माण झालं. देव का बरं एवढा सर्व ज्ञानी आहे? कारण त्याला त्या माणसाच्या आतमध्ये काय आहे हे अगोदरच कळतं, जे आपल्या कोणाला कळत नाही. आपल्या शेजारी कोणी असेल तरी कळत नाही बऱ्याचदा, आपल्या आईबापांना कळत नाही आपल्या मनात काय आहे, है ना, कोणाला कळत नाही. परंतु देवाला कळतं आणि हा तो देव आहे ना. त्यामुळे आपण त्या देवाला आपण मानलं पाहिजे. यामध्ये पाळसाहेब सूचना आहे, ती आहे की प्रेषितांचा मतांगीकार पाठ करून घेणे वगैरे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं आजच्यासाठी जी प्रश्नपत्रिका आहे थोडं त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जे नोंदी दिलेल्या कागदांमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आज अभ्यास करायसाठी किंवा पाठ करायला प्रश्न दिलेला आहे की देव कोण आहे, आणि त्याचं उत्तर एका वाक्यात तुम्हाला आपल्या नोंदीमध्ये तुम्हाला 3 नंबरच्या पानावर आहे ते, की देव हा
एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. पण ही व्यक्ती कशी आहे? सर्वश्रेष्ठ आत्मिक अस्तित्व असलेली. किती अस्तित्व आहे? न संपणारं अस्तित्व आहे. त्याला कोणी निर्माण केले नाही, त्याला कोणी भय घालू शकत नाही, त्याला कोणी पराभूत करू शकत नाही, त्याच्याजवळ कोणी स्वतःहून जाऊ पण शकत नाही. इतका तो पवित्र आणि इतका तो अद्भुत परमेश्वर आहे. आणि म्हणून हा जो एकमेव अतिश्रेष्ठ अलौकिक जो व्यक्ती आहे तो आत्मिक आहे. आणि त्या आत्मिक अस्तित्वाच्या 3 छटा, 3 भाग आपल्याला दिसतात. त्याला आपण म्हणतो त्रैक देव. एवढंच उत्तर आहे त्याचं. तुम्हाला तिथे प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला तेच विचारलं जाणार, दुसरे काही विचारलं जाणार नाहीत. तुम्हाला PDF दिलं होतं वाटतं ना? दिलं होतं ना PDF? नाही का? पळीसाहेब या दोघांना PDF परत द्या. एकाच वेळेला ते पूर्ण मराठी इंग्रजी दोन्ही संगीत दिलं आहे. हां, हे बघा, हे सदीप हां, हे सरांनी जे तुम्ही दिली आहे. हां, त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही आहेत. हो, या नोंदी आपल्याला ज्या आम्ही या ऑफिसकडून आपल्याला ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही आहेत. म्हणून तुम्ही बघू शकता. आणि जो विषय दिलेला आहे त्यानंतर शेवटी आपल्या अभ्यास करणाऱ्या मुलामुलींना त्याची आठवण द्यायची आहे की हेच प्रश्न पुन्हा विचारले जातील. म्हणून जर त्यांनी ते पाठ करून घेतले, बोलता आले, लिहिता आले, अतिशय चांगलं होईल. तुमचं ज्ञान तपासण्यासाठी नाही आहे, त्यावर तुमचा विश्वास पण असला पाहिजे. आणि तुमचा जर विश्वास आहे तर मला वाटतं 1-2 वाक्य पाठ करायला कठीण होणार नाही. पण ते विश्वासाने महत्त्वाचं आहे की विश्वासाने तुम्हाला ते समजलं पाहिजे. की तुम्हाला कोणी म्हटलं की अरे देव नाही, हे कोणी निर्माण केलं ना, आपल्याला उत्तर आहेत. मूळ म्हणतो देव नाही, आणि विश्वासाने आपण काय म्हणतो? सृष्टीची रचना करणारा कोण आहे? देव आहे. पण वैज्ञानिकरित्या कोणी आपण जर शिकलो तर उत्तर देऊ शकतो. विश्वासात मी देवाला मानतो, अजून काय पाहिजे है ना. परंतु काही वेळेला जाणून बुजून त्रास देणारे पण काही वेळेला प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. त्याची उत्तर आपण दिलेली आहेत, तर तुम्ही त्याकडे अगोदर पण पूर्ण वाचत गेला तरी चालतं. ठीक आहे ना. प्रेषितांचा मतांगीकार आपल्याला पाठ करायचा आहे पुढच्या रविवारी किंवा पुढच्या तासाला जेव्हा येणार तेव्हा सोबतच. आणि प्रश्नाचं जे उत्तर आहे देव कोण आहे किंवा देवाच्या संदर्भात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अगदी न भीता सांगायचं, काही घाबरण्याचं कारण नाही. मी मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळ साहेब आपलं अभ्यास गटाच्या वतीने आभार मानतो. कारण की हे फारच सखोल आणि थोड्या कमी शब्दामध्ये जास्त बोलणारं अध्ययन आपण आम्हाला दिलं व याबद्दलचे सर्व स्पष्टीकरण व बारकावे समजून सांगितले. त्यासाठी आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि जे विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आहे, आपणाला तीच विनंती असणार आहे की जे आपण लेखी करतो ते आपण लिहून घेणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या मान्य सचिवांकडं त्याबाबत आपण नोंदी देणं गरजेचं आहे. जे ऑनलाईन पाळक मित्र आमचे अध्ययन घेत आहे, आपणाला हेच सांगू इच्छितो की आपल्या मंडळीत ज्या वेळेला विद्यार्थी येतात त्यावेळेला मान्य सचिवांकडे त्याची नोंद घेणं गरजेचं आहे. कारण सचिव महोदय त्याची नोंद घेतात आणि ज्या दिवशी आपण बाप्तिस्म्याच्या परीक्षा घेऊ आणि रीतसर त्यांना बाप्तिस्मा देऊन मंडळीमध्ये सहभागितेचा हात देऊ, त्यावेळेला मंडळीच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंदणी होऊन अधिकृतरित्या ते एसी चर्च नंदुरबारचे सभासद होतील. म्हणून ह्याची ही सुरुवात बाप्तिस्मा वर्गापासूनच आहे. तर आलेल्या पालकांना येण्याची आपण विनंती करा. जे विद्यार्थी नव्याने येतात त्यांच्या पालकांकडून आपण लेखी लिहून घेत असतो की जन्मदिनाची तारीख असते आणि त्याचं वय आपल्याला चेक करावं लागतं. तर ह्या गोष्टी आहे. आज आपण दुसरा सिद्धांत या ठिकाणी समजून लेकरांना सांगितलेला आहे. सप्ताहभर हे विद्यार्थी त्याचं वाचन करतील आणि येत्या रविवारी आपण अगोदर उजळणी घेऊ आणि मग पुढचा आपण 3रा तास घेणार आहोत. पुढचा जो 3रा तास आपला असणार आहे तो असणार आहे देवपिता. आणि देवपिता हा जो विषय आहे ते माननीय रेव्हरंड जी एच पठारे पाळक साहेब
हे शिकवणार आहेत. आपल्या मंडळीचे जे वडील पाळक लोक आहेत आणि आमच्यासोबत सहपाळक वर्ग आहे ते 1-1 तास घेतील. आजचा तास दुसरा जो होता तो माझ्याकडे होता. पहिला तास जो होता तो मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून आपण शिकलो देवाचं वचन. आणि आज आपण देवाचं जे अस्तित्व आहे त्रैकत्वाच्या द्वारे देव आणि त्रैकत्व हे आपण शिकलेलो आहोत. तर पुढचा तास देखील सायंकाळी 5 वाजता असेल. आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना आणि जे ऑनलाईन आहे आपल्याला विनंती आहे की 5 वाजता आपण अगदी वेळेवरती उपस्थित राहावं आणि हे अध्ययन करावं. सोबतच वही, पेन आणि आपलं स्वतःचं बायबल असणं गरजेचं आहे. सोबतच ज्या नोंदी आम्ही तुम्हाला PDF स्वरूपात मोबाईलवर टाकलेल्या आहे त्याची प्रिंट काढून घ्या. अगदी 8 पानं आहे, 8 रुपये लागतील प्रिंट काढायला, काही इतकं जड नाही आहे. तर आपण त्याची प्रिंट काढा आणि ती प्रिंट काढून येताना सोबत आणा जेणेकरून तुम्हाला ती लक्षात येईल. दुसरी गोष्ट, जर आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये सोपं वाटत असेल तर आम्हाला तसं सांगा. मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आहे ते इंग्रजीमध्ये आपल्यासाठी सेवा करतील आणि मीही आपणाला थोडंफार समजून सांगू शकेन. तर या सूचना वजा महत्त्वपूर्ण गोष्टी मी आपणाला सांगत आहे. आज मान्य सचिव श्री PD लवणे साहेब हे देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही ख्रिस्त येशूत स्वागत करतो व मंडळीसाठी सेवा करीत असताना प्रभुदेव बाप त्यांना शक्ती आणि बळ देव. विद्यार्थ्यांची नोंद आपल्याला घ्यायची आहे तर सचिव महोदय पुढील वेळ येऊन घेतील. आणि जे ऑनलाईन आहे आपणासाठी आम्ही प्रक्षेपण थांबवत आहोत. आपण प्रार्थना करून थांबूया. आणि मग जे ऑनलाईन बघत आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो, आपण आपल्या मंडळीच्या सचिवांकडे जा आणि आपलं रीतसर नाव द्या, जन्मतारीख द्या, रीतसर अर्ज करा की माननीय एस चर्च नंदुरबार किंवा माननीय एस चर्च ज्या चर्चच्या गावचे तुम्ही आहात आणि सचिव महोदयांना अर्ज द्या की आम्ही बाप्तिस्मा वर्गाला येत आहोत, कृपया रीतसर आमचा बाप्तिस्मा करण्यात यावा. प्रार्थना करू. दयाळू प्रभू, आमचं एकत्र मिळणं तू आशीर्वादाचं केलंस म्हणून आम्ही आभार मानतो. अनुग्रह आणि संदेश ही प्रिय लेकरे या ठिकाणी आले, शिकू शकले. देवबापा, त्यांच्या आकलन शक्तीप्रमाणे या गोष्टी त्यांना समजण्यासाठी शक्ती आणि बळ दे. यामागे कष्ट आणि मेहनत करीत असताना डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं प्रभू तू सहाय्य करतास आहो. आमचे अध्यक्ष महोदय डॉक्टर राजेश वळवी व संपूर्ण चर्च कमिटीसाठी सोबतच चर्चचे सचिव श्री PD लवणे यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. कारण प्रभू, आम्ही एक संघ भावनेने ही सेवा करीत आहोत. हे अध्ययन आशीर्वादाचं कर व याद्वारे येणारी एक नवी पिढी तुझ्यामध्ये मुळावलेली, कारण की हे लेकरं उद्याला आमच्या मंडळीचे आधारस्तंभ होणार आहे, मंडळीचे सक्रिय सहभाग घेऊन सदस्य होणार आहे. त्यांचं दे बापा तू पाठीराखा हो व होणारं अभ्यास लेकरांसाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा असा कर. जे ऑनलाईन बघत आहेत त्यांच्या मनात काही शंका आहे अध्ययनाच्या बाबतीत, तर प्रभू त्यांचं तू निराकरण कर आणि होऊ दे हे अध्ययन सगळ्यांसाठी आशीर्वादाचं होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण या ठिकाणी थांबवत आहोत. जे ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी मी प्रक्षेपण थांबवतो आणि सचिव महोदय श्री PD लवणे यांना मी विनंती करेन कृपया आपण पुढे येऊन या विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी.